नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. तर लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता एकच उत्कंठा आहे की जुलै महिन्याचे 1500 रुपये आमच्या बँक खात्यामध्ये, माझ्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार. तर यामध्ये याचबरोबर लाखापेक्षा जास्त लाडक्या बहिणी आहेत. प्रत्येक जिल्ह्यानुसार आकडेवारी 22,000 असेल, 20,000 असेल. नागपूर, त्यानंतर जालना, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर अमरावती यासारख्या जिल्ह्यांमधून 20 ते 30 हजाराच्या पेक्षा अधिक लाडक्या बहिणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. काही लाडक्या बहिणी आपले व्हॉट्सअप ग्रुप असतील किंवा टेलिग्राम चॅनल असतील, तसेच यूट्यूबवरती मेसेज करत आहेत आणि तसेच स्क्रीनशॉट देखील पाठवत आहेत. मध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना काही कारण दाखवून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच आता यापुढे देखील ज्यावेळी जुलै महिन्याचा हप्ता साधारणतः रक्षाबंधनाचं औचित्य साधून ज्यावेळी जमा केला जाईल, तर याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी आहेत ज्या पात्र आहेत, ज्यांना हप्ता आलेला आहे, त्यांच्यामधील देखील लाडक्या बहिणी आता अपात्र ठरवण्यात येणार आहेत. तर याची महत्त्वाची कारण आपण पाहणार आहोत. तर जून महिन्याचा हप्ता ज्यांना आलेला नाहीये, ज्यांना या मागील हप्ते आलेले होते, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब होती एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त महिला जर अधिक महिना लाभ घेत असतील तर अशांना सगळ्यांचाच लाभ बंद करण्यात आलेला आहे. परंतु याच्यामध्ये देखील काही लाडक्या बहिणी अपवाद आहेत. काही स्क्रीनशॉट आपल्याला प्राप्त झालेले आहेत की अर्ज अप्रूव्ह आहे, एका रेशन कार्डवरती 2च किंवा त्याच्यापेक्षा कमी महिला लाभ घेत आहेत, त्यांचे अर्ज देखील अपात्र ठरवण्यात आलेले आहेत. त्यामुळे सध्या जी आकडेवारी समोर आलेली आहे त्यामध्ये 100% महिला ह्या अपात्र नाही आहेत. त्यातील काही बहिणी पात्र असून देखील त्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. त्यामुळे त्यांनी तक्रार कुठे करायची? अगदी तुमच्या जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास जे अधिकारी ऑफिस आहे, म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं, त्या ठिकाणी देखील गेलो असता कोणताच त्यांच्यामार्फत प्रतिसाद दिला जात नाहीये. आणि ऑनलाईन मात्र वेबसाईटवरती नोंदणी करता येते, तक्रार नोंदवता येते. ज्याने ॲपमधून नोंदणी केली होती, अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून नोंदणी केली होती, यांना मात्र कोणताच ऑप्शन नाही आहे. सध्या या महिला बालविकास मंडळाचं जे अधिकारींचं जे ऑफिस आहे, या ठिकाणी देखील गेलो तरी त्यांच्याकडून पाहिजे तसं समाधान दिलं जात नाहीये. तर यामध्ये आता जुलै महिन्यामध्ये या लाडक्या बहिणी आहेत ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल आणि तुम्हाला हप्ते येत असतील, त्यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू आहे. त्यानंतर एका रेशन कार्डवरती 2 पेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील, त्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला आहे, अशा लाडक्या बहिणी कदाचित जुलै महिन्यापासून अपात्र ठरवू शकतात. आणि याचबरोबर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा लाडक्या बहिणी लाभ घेत असतील, त्या देखील आता अपात्र ठरणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच पाहू शकता, ज्या लाडक्या बहिणींचं 65 वर्ष वयोगट पूर्ण झालेलं आहे, अशा लाडक्या बहिणींना देखील आता हा लाभ बंद होणार आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या निकष आणि अटींची काटेकोरपणे तपासणी आता प्रत्येक जिल्ह्यानुसार लाडक्या बहिणींची आता केली जात आहे. त्यामुळे शासन सध्या तरी लाडक्या बहिणींना अपात्र करण्याची संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे काही लाडक्या बहिणी आहेत पात्र असून देखील त्यांना हप्ता आले नाही आहे. यांना मात्र अजून त्यांचं कारण स्पष्ट झाले नाही आहे की आमचा अर्ज का रद्द झाला. तर अशा लाडक्या बहिणींना एकच विनंती, प्रतीक्षा करा. ज्यावेळी जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल, कदाचित तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला दोन्ही हप्ते एकत्रित येतील आणि जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला हप्ता येणार नाहीये. कारण का शासनामार्फत आपल्या हक्कासंदर्भात दाद मागण्याची किंवा आम्हाला का हप्ता येत नाहीये या संदर्भात जरी तुम्ही तक्रार केली तरी मात्र कोणताही रिस्पॉन्स त्यांच्या मार्फत दिला जात नाहीये. त्यामुळे सध्या तरी प्रतीक्षा करा. जुलै महिन्यामध्ये जर हप्ता आला नाहीये तर तुमचा अर्ज अपात्र झालेला आहे असा समजावा लागणार आहे. तर जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो सध्या अजून कोणतीच तारीख डिक्लेअर झाली नाही आहे. आपण यापूर्वीच सांगितलेलं आहे, जुलै महिन्यामध्ये सर्वप्रथम GR येईल आणि मंत्री आदित्य तटकरे या वितरणासंदर्भात लाडक्या बहिणींचा जुलै महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आहे तो वितरण करण्यासंदर्भातला GR किंवा तशी नोटीस त्यांच्या ट्विटरच्या अधिकृत पोर्टलवरती देतील आणि त्याच्यानंतर जो हप्ता आहे 2 ते 3 दिवसांमध्ये DBT केला जाणार आहे. आणि हाच जो हप्ता आहे, आता येणारा जो सण आहे तो लाडक्या बहिणींचा रक्षाबंधनाचा आहे. त्यामुळे कदाचित रक्षाबंधनाच्या पूर्वी तुम्हाला हे 1500 रुपयेच मिळून जाणार आहेत. तर वाढीव हप्ता 2100 रुपये मिळणार नाही आहे, सध्या तरी 1500 रुपयेच येणार आहे. परंतु मोठ्या संख्येवर लाडक्या बहिणी अपात्र करण्याचं काम सुरू आहे. पण या लाडक्या बहिणींना अपील करण्याची सुविधा मात्र देण्यात आली नाही आहे. वेबसाईटवरती देण्यात आली आहे, परंतु ज्यांनी ॲपद्वारे नोंदणी केली आहे किंवा अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे नोंदणी केली आहे, त्यांना मात्र कोणतीच फॅसिलिटी देण्यात आली नाही आहे. तर तुम्ही जवळच्या असणाऱ्या महिला बालविकास अधिकारी ऑफिस असेल, या ठिकाणी जाऊन चौकशी करू शकता, परंतु तेथे देखील समाधानकारक माहिती दिली जात नाहीये.
तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. या संदर्भात जर काही अपडेट प्राप्त झाली तर खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल. त्यामुळे योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.